Hello students. First of all, I will welcome you again for the next lecture of our 12th paper, Digital and Analog Electronics and Instrumentation. Okay, today we are going to start our digital electronics part. Okay, now in digital electronics, we have to first know what is digital electronics and how it is different from analog electronics. Okay, first we will see what is digital electronics. ओके, व्हॉट वी आर गोइंग टू सी व्हॉट इज डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. ओके, आता पण तुम्ही बघितलं असणार जे आपलं सिलेबस आहे और कुठलेही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट बघितले असणार आतापर्यंत तुम्ही, त्याच्यामध्ये काय आपण डायरेक्टली व्होल्टेज देतो. ओके, जनरली डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हे व्होल्टेजच्या क्रायटेरियावर कॅटेगराईज केलेलं आहे. ओके, नाव तेव्हा जेव्हा आपण व्होल्टेज देत असतो तेव्हा आपण 1 वोल्ट 2 वोल्ट 3 वोल्ट असं काही बघत नाही. ओके, त्यावेळेस आपण स्पेसिफिकली काय करतो की डायरेक्ट व्होल्टेज देऊन टाकतो. ओके, जितकं पण असो, सपोज तुम्ही एखादं सर्किट असणार. ओके, एक रेजिस्टर जोडलेला आहे. ओके, असं काहीतरी एक सर्किट असणार, एक रेजिस्टर जोडलेला आहे त्याला, आणि त्याला तुम्ही काय करताय, एक पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करता. काय करता, पोटेन्शियल डिफरन्स व्ही अप्लाय करता. हे जे व्होल्टेज आहे, ओके, हे आपण किती देतो, 1 वोल्ट देतो किंवा 2 वोल्ट देतो किंवा 10 वोल्ट्स देतो. ओके, डिपेंड्स किती देऊ शकतो आपण. ओके, बट जेव्हा तुम्ही ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये येता तेव्हा आपण व्होल्टेज करंट ह्या गोष्टीचा आपण विचार करत नाही. आपण फक्त दोनच गोष्टींचा विचार करतो, एक तर हाय इनपुट अँड दुसरं काय आहे, लो इनपुट. ओके, या दोनच गोष्टींचा आपण विचार करतो. कोणता, हाय इनपुट आणि लो इनपुट. ओके, बट आत्ता इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही हाय इनपुट आणि लो इनपुट हा कसा ओळखणार. ओके, हा आपल्याला सेकंड प्रश्न येतो. ओके, आता 1 वोल्ट 2 वोल्ट 10 वोल्ट, आता ह्याच्यामधला हाय इनपुट कोणता आणि लो इनपुट कोणता. सपोज तुम्ही आता इथं 1 वोल्ट दिला असणार. ओके, काय दिलंय, 1 वोल्ट दिला. तर 1 वोल्ट देताना म्हणजे हे काय असतं, आपलं ॲक्च्युली पोटेन्शियल डिफरन्स असतं. काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे ह्याला आपण डेल्टा व्ही म्हणतो. काय म्हणतो, डेल्टा व्ही म्हणतो. हे काय असतं, आपलं पोटेन्शियल डिफरन्स असतं, त्याला आपण व्ही न डिनोट करतो. खरं ॲक्च्युअल ह्याचं सिग्निफिकन्स काय, डेल्टा व्ही म्हणायचं याला. ओके, बट डेल्टा व्ही म्हणजे काय असतं, व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल असं काहीतरी असणार. काय असणार, व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. तर व्ही फायनल आणि व्ही इनिशियल ह्या दोन व्हॅल्यूज वेगवेगळ्या असणार. ओके, ह्याच्या दोघांमधला डिफरन्सच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. याच्यामधला दोघांचा डिफरन्स म्हणजे काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स. आता ह्या सर्किटमध्ये जर आपण म्हटलं 1 वोल्ट हा माझा पोटेन्शियल डिफरन्स आहे. ओके, म्हणजे काय, आता ह्या ज्या दोन लाईन्स दिसतात. ओके, एक असते तुमची नेगेटिव्ह साईड, एक असते आपण पॉझिटिव्ह साईड म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह साईड, ह्याला काय म्हणतो आपण, नेगेटिव्ह साईड म्हणतो. ओके, हे नोटेशन्स झाले. बट ॲक्च्युअली काय असतं, ही जी प्लेट असते, ओके, ती कमी पोटेन्शियलवर असते आणि ही जी प्लेट असते ती काय असते, जास्त पोटेन्शियलवर असते. म्हणून आपण ह्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणून म्हणतो. आता ही जी प्लेट आहे जी जास्त पोटेन्शियलवर आहे. ओके, सपोज ह्याचं पोटेन्शियल आहे 8 वोल्ट्स. किती आहे, 8 वोल्ट्स. ओके, आणि ह्याचं पोटेन्शियल आहे 7 वोल्ट्स. किती आहे, 7 वोल्ट. ह्या दोघांमधला डिफरन्स किती झाला, ह्या दोघांमधला डिफरन्स काय झाला, 1 वोल्ट. तेच तुम्ही 1 वोल्ट इथं लिहिता. काय करता, तेच तुम्ही 1 वोल्ट इथं लिहिता. बट इन जनरल आपला हा जी सेकंड प्लेट असते त्याला आपण काय करतो, 0 वोल्ट्सवर ठेवतो. किती वोल्ट्सवर ठेवतो, 0 वोल्ट्सवर. म्हणून आपला हा पोटेन्शियल डिफरन्स किती येतो, 8 वोल्ट्स. किती येतो, 8 वोल्ट्स. बरं, हे झालं ॲनालॉग पार्ट. आय गेस तुम्हाला ॲनालॉग पार्ट समजला असेल. बट आता डिजिटल पार्टमध्ये काय, जे पॉझिटिव्ह प्लेट असते ज्याचं पोटेन्शियल हाय असतं. ओके, त्याला आपण काय म्हणतो, हाय इनपुट म्हणतो. काय म्हणतो, हाय इनपुट म्हणतो. आणि ज्याचं पोटेन्शियल लो असतं त्याला आपण काय म्हणतो, लो इनपुट म्हणतो. काय म्हणणार, लो इनपुट. ज्याचं पोटेन्शियल हाय असणार त्याला आपण हाय इनपुट म्हणतो आणि ज्याचं पोटेन्शियल लो असणार त्याला आपण लो पोटेन्शियल म्हणतो. जनरली जेव्हा आपण डिझायनिंग करतो आपण +5 वोल्ट्स, किती
+5 व्होल्ट्स हे आपण हाय इनपुट घेतो. काय घेतो? हाय इनपुट घेतो. ओके. आणि 0 व्होल्ट्स किती? 0 व्होल्ट्स हे आपण लो इनपुट घेतो. काय घेतो? लो इनपुट घेतो. बट हे कशासाठी आहे? फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूजसाठी आहे. ओके. कशासाठी? पॉझिटिव्ह व्हॅल्यूजसाठी. ओके. बट ह्याच्यामध्ये असं पण असू शकतं, जर तुम्ही 0 व्होल्ट्स हे हाय इनपुट घेतलं, काय 0 व्होल्ट्स हे हाय इनपुट घेतलं तरी चालतं. बट त्याच्यासाठी तुम्हाला -5 व्होल्ट्स हे लो इनपुट असणार. काय? -5 व्होल्ट्स हे लो इनपुट असणार. ओके. म्हणजे तुम्ही हा इनपुट कोणताही घेऊ शकता. ओके. हा इनपुट कोणताही घेऊ शकता, बट लो इनपुट त्याच्यापेक्षा कमी पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? लो इनपुट त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. म्हणून आपण इन जनरल केसेस कुठल्याही IC आपण जे डिझाईन केलेलं आहे त्याच्यासाठी 5 व्होल्ट्स हे टोटल इनपुट असतं आणि ते आपलं हाय कन्सिडर करतो आपण, आणि 0 व्होल्ट्स हे लो कन्सिडर करतो. आणि ह्याच्या दोघांमधला डिफरन्स जो असतो तो जास्तीत जास्त म्हणजे जरा जास्त असला पाहिजे. जर सपोज मी लो इनपुट 4 व्होल्ट्स घेतलं असतं, किती? 4 व्होल्ट्स घेतलं असतं, प्रॉब्लेम काय झाला असता, कधी कधी व्होल्टेज फ्लक्च्युएशन होतं. त्याच्यामध्ये IC ला एक तर ते 5 पोचणार नाही, टोटली 4 पोचणार नाही. सपोज 4.5 पोचलं तर IC मध्ये गोंधळ होतं की नेमकं ह्याला कशात धरायचं, हाय इनपुटमध्ये द्यायचं की लो इनपुटमध्ये द्यायचं, हा IC मध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे हा कन्सिडरेबली मोठा ठेवतो, थोडासा जास्त गॅप ठेवतो. म्हणजे एखादा वोल्ट जरी वरती खालती झाला, सपोज 5चा 4 वर गेला तरी ते हायच कन्सिडर करणार, आणि 0चा 1 वर गेला तरी ते लोच कन्सिडर करणार, कारण त्याला तेवढं मार्जिन भेटतं एररसाठी. ओके. तर म्हणून जनरली 0 व्होल्ट्स आणि 5 व्होल्ट्स हे आपले हाय अँड लो इनपुट असतात. बरं, हे झाले पॉझिटिव्ह व्हॅल्यूजसाठी. कशासाठी? पॉझिटिव्ह व्हॅल्यूजसाठी. हे तुम्हाला जनरल सांगतोय. अजून पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज आपल्याला बघायचे. आता जर नेगेटिव्ह व्हॅल्यूज असतील, काय नेगेटिव्ह व्हॅल्यूज असतील आपल्याकडे, तर नेगेटिव्ह व्हॅल्यूसाठी आपण उलटं करणार. काय करणार? आपण उलटं करणार. नेगेटिव्ह व्हॅल्यूसाठी आपण उलटं करणार. तेव्हा +5 व्होल्ट्स, काय +5 व्होल्ट्स हे आपलं लो इनपुट असणार आणि 0 व्होल्ट्स हे आपलं हाय इनपुट असणार. ओके. काय 0 व्होल्ट्स हे आपलं हाय इनपुट असणार. हे कशासाठी आहे? पॉझिटिव्ह बायनरी व्हॅल्यूज. आणि हे कशासाठी आहे? नेगेटिव्ह बायनरी व्हॅल्यूज. समजलं? ओके. हे कशासाठी आहे? पॉझिटिव्ह बायनरी व्हॅल्यूज. हे कशासाठी आहे? निगेटिव्ह बायनरी व्हॅल्यूज. ओके. बरं, आता हे बेसिक आहे की आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये फक्त 2 व्हॅल्यूज असतात. ह्याच्या आता किती व्हॅल्यूज असतील? एक हाय इनपुट व्हॅल्यू असणार, एक लो इनपुट व्हॅल्यू असणार. बरोबर. म्हणजे किती? 2 व्हॅल्यूज असणार. बरोबर. ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये व्हॅल्यूज नसतात. ओके. बट ह्या 2 व्हॅल्यूज कोणत्या असणार हे आपल्याला बघायचं आहे. त्याला आपण म्हणतो बायनरी व्हॅल्यूज. काय म्हणतो? बायनरी व्हॅल्यूज. ओके. बरं, बायनरी व्हॅल्यूज म्हणजे काय? तुम्ही आता आजकालचं बघताय की कम्प्युटरमध्ये कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट असली 10010001111 असं काहीतरी असतं. ओके. और तुम्ही बिट्स म्हणता, MB म्हणता. ओके. ते किती असतं? 1024. ओके. 1024 KB = 1 MB आपण असं म्हणतो. बरं, हे 1024 काय असतं? हे बायनरी इक्विव्हॅलेंट असतं तुमच्या डेसिमल नंबर सिस्टीममध्ये. कशामध्ये? डेसिमल नंबर सिस्टीममध्ये. बरं, आपण जे आता व्हॅल्यूज बघत असतो, ओके, ज्या पण आपण नंबर्स बघत असतो ते कोणते असतात? डेसिमल नंबर्स. फॉर एक्झाम्पल 1, 2, 7, 9, 100. ओके. ह्या नंबर्स आहेत. ओके. हे नंबर्स कोणते आहेत? डेसिमल नंबर्स आहेत. कोणते आहेत? डेसिमल नंबर्स आहेत. कोणते नंबर्स आहेत? डेसिमल नंबर्स. ओके. बट आपण जेव्हा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स शिकत असतो आपल्याला डेसिमल नंबर्स यूज करता येत नाही. का? कारण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये फक्त 2च इनपुट असतात. ओके. ह्या किती इनपुट्स होऊ शकतात? डेसिमल नंबर्समध्ये कितीतरी इनपुट्स होऊ शकतात.
लाखो करोडो नंबरपर्यंत जातो. आपलं हा जे कॉम्बिनेशन आहे ते लाखो करोडोपर्यंत जातं. पण एवढं आपल्याला इनपुट्स नसतात. आपल्याला डिजिटलमध्ये फक्त 2च इनपुट्स असतात, एक तर हाय इनपुट असतं किंवा लो इनपुट असतं. म्हणून आपण काय करतो, बायनरी सिस्टीम यूज करतो. कोणती? बायनरी सिस्टीम. कोणती सिस्टीम यूज करतो? बायनरी नंबरची सिस्टीम यूज करतो. बरं, बायनरी नंबरची जी सिस्टीम आहे, बायनरी मीन्स किती? 2. बायनरी मीन्स म्हणजे किती? 2. ह्याच्यामध्ये फक्त 2 नंबर्स असतात. काय असतात? 2 नंबर्स, 1 आणि 0. काय? 1 आणि 0. म्हणून ह्याला आपण बायनरी नंबर सिस्टीम म्हणतो. आता हा जो 1 असतो हा रिप्रेझेंट करतो हाय इनपुट, आणि 0 जो रिप्रेझेंट करतो तो काय करतो? लो इनपुट असं रिप्रेझेंट करतो. ओके, तर हे जे पण नंबर्स आहेत आपले, त्याला आपल्याला काय करायला लागतं? कन्वर्ट करून घ्यायला लागतं बायनरी नंबर्समध्ये, 0 आणि 1 मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करायला लागतं? 0 आणि 1 मध्ये. हे आपल्या सिलेबसमध्ये नाही कन्वर्जन्स ते, खरं हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला ॲनालॉगचं डिजिटलमध्ये कन्वर्ट कसं झालं हे कळत नाही लवकर. ओके, हे आपल्या सिलेबसमध्ये नाही, खरं बेसिक नीडेड आहे म्हणून मी घेतोय हे. तर आपण पहिला बघूया हे कन्वर्जन्स कसे करतात. ओके, सपोज आपल्याकडे नंबर आहे 10. ओके, काय आहे? नंबर 10 आहे. हा कोणत्या फॉर्ममध्ये? डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्ममध्ये आपण लिहिताना असं लिहितो, 10 जर मी लिहिलेला असेल त्या बेसला आपण 10 लिहितो. 10 टू द बेस 10 लिहिला म्हणजे काय? हा डेसिमल नंबर आहे. जर बायनरी नंबर असेल, सपोज असा एक बायनरी नंबर आहे 1011 असा नंबर आहे, ह्याला बेसला आपण कधी पण 2 लिहितो. म्हणजे हा काय आहे? बायनरी नंबर आहे. काय आहे? बायनरी नंबर. आणि हा काय? डेसिमल नंबर. सपोज आपला डेसिमल नंबर काय आहे? 10. ह्याला आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, तर आपण काय करणार? सिंपल एक टेबल फॉर्म करायला लागतो आपल्याला. ओके, तर ह्याच्यामध्ये आपला नंबर, ह्याच्यामध्ये क्वेश्चन, आणि ह्याच्यामध्ये रिमाइंडर. एक मिनिट, जरा मोठं लिहितो, तुम्हाला दिसणार नाही. आता काय करायचं आपल्याला? जो नंबर आहे आपला, कोणता नंबर आहे? 10. ओके, ह्याला काय करायचं? डिवाइड बाय 2 करायचं. 10 डिवायडेड बाय 2. ओके, 10 डिवायडेड बाय 2. 10 डिवायडेड बाय 2 केलं तर किती येतं आपलं? क्वेश्चन किती येणार आपलं? 5 येणार. काय येणार? 5 येणार. काय येणार? 2 1 जा 2, 2 5 जा 10. बरोबर. रिमाइंडर उरतो आपला? नाही उरत. त्याला आपण काय लिहिणार? 0 लिहिणार. काय लिहिणार? 0 लिहिणार. त्याच्यानंतर आता हा जो 5 आहे तो इथं घ्यायचा. 5 डिवायडेड बाय 2 करायचं. काय करायचं? 5 डिवायडेड बाय 2. 5 काय करायचा? इथं घ्यायचा. समजलं? काय करायचं? इथं घ्यायचं. तर 5 डिवायडेड बाय 2 किती येतं? ओके, किती येतं? 2 1 जा 2, 2 जा 4, 2 2 जा 4 येतं. बरोबर. तर इथं 2 लिहिणार तुम्ही. काय लिहिणार? 2 लिहिणार. बट आता रिमाइंडर वाचतो. 2 2 जा 4, 4 प्लस 1 5, एक आपला वाचतो. ओके, तो इथं लिहायचा तुम्ही. 2 2 जा 4. ओके, आणि एक वाचतो तो तिथं लिहिणार तुम्ही. रिमाइंडर त्या बाजूला लिहिणार. ओके, आता हा परत 2 घ्यायचा आणि इथं लिहायचा. तर 2 डिवायडेड बाय 2 करायचं. काय करायचं? 2 डिवायडेड बाय 2. तर 2 डिवायडेड बाय 2 केल्यावर किती वाजतं? 1 वाजतं. बरोबर. 2 डिवायडेड बाय 2 केल्यावर काय वाजतं? 1 वाजतं. आणि रिमाइंडर काय राहतो? 0 परत. काय राहतो? 0 परत. ओके, आता हा जो 1 असतो, ओके, तो इथं घ्यायचा. 1 डिवायडेड बाय 2 करायचं. ओके, 1 डिवायडेड बाय 2. आता हे काय होऊ शकत नाही. काय? हे होऊ शकत नाही डिव्हिजन. मग आपला क्वेश्चन काय असणार? 0 असणार, कारण हा जो नंबर आहे हा 2 पेक्षा मोठा आहे. हे तुम्ही डिव्हिजन कधीपर्यंत करत जाणार? जोपर्यंत इथं नंबर 1 येत नाही. काय? इथं नंबर 1 येत नाही तोपर्यंत तुम्ही हे डिव्हिजन करत जाणार. ओके, आता आपला क्वेश्चन काय असणार आहे? 0, आणि रिमाइंडर काय असणार आहे? 1. आणि रिमाइंडर काय असणार आहे? 1 असणार आहे. आता हे जे आहे ह्याला आपण काय म्हणतो? LSB म्हणतो. LSB. आणि ह्याला आपण म्हणतो MSB. MSB.
LSB म्हणजे लिस्ट सिग्निफिकंट बाईट आणि MSB म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बाईट. ओके, ह्याला आपण LSB आणि MSB म्हणतो. आता हे तर झालं आपण नंबर. खरं नंबर आपण कसा लिहितो, ह्या फॉर्ममध्ये लिहितो. आता हा कसा लिहायचा, हा कधी पण डाऊनवर्ड्स टू अपवर्ड हा जो नंबर आहे त्या फॉर्ममध्ये लिहायचा. कसं, खालतून वरती. मोस्ट सिग्निफिकंट बीट, मोस्ट सिग्निफिकंट बीट म्हणजे हा पहिला जो बीट असतो त्याला आपण मोस्ट सिग्निफिकंट बीट म्हणतो. आणि हा जो शेवटचा जो बीट असतो आपला शेवटचा, त्याला आपण काय म्हणतो, लिस्ट सिग्निफिकंट बीट. तर लिहिताना कसं लिहायचं आहे, खालतून ते वरती लिहायचं. कसं लिहायचं आहे, खालतून ते वरती. आता खालतून म्हणजे काय आलं, पहिला 1 आलं, बरोबर. मग काय आहे, 0 आहे. मग काय आहे, 1 आहे. मग काय आहे, 0 आहे. ओके, तर हे काय झालं, 10चं इक्विव्हॅलंट फॉर्म झालं. 10चं डेसिमल फॉर्मचं तो इक्विव्हॅलंट इन बायनरी फॉर्म झाला. ओके, तर असं आपण डेसिमल नंबर्स बायनरी सिस्टीममध्ये कन्वर्ट करतो. काय करतो, डेसिमल नंबर्स बायनरी सिस्टीममध्ये कन्वर्ट करतो. तर होमवर्क घ्या तुम्ही, काही करा आणि सांगा मला. कमेंट्समध्ये सांगू शकता और ग्रुपमध्ये पण सांगू शकता, हे सर जमलं नाही मला, मी परत तुम्हाला सांगतो काय करायचं त्याचं. तर नंबर्स घ्या, 16 टू द बेस 10, त्याच्यानंतर 72 टू द बेस 10. ओके, त्याच्यानंतर 39 टू द बेस 10. हे 3 नंबर घ्या, जास्त नका करू. एवढे 3 जरी आले तर तुम्हाला कन्वर्जन समजतं. ओके, तर हे बेसिकली आहे डेसिमल टू बायनरी. कशामध्ये आपण कन्वर्ट केलं आहे, डेसिमल टू बायनरी. सपोज आता तुमच्याकडे बायनरी नंबर असेल, त्याला डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघूया आपण. ओके, त्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते बघूया. आता परत आपण आता जे आन्सर आलं तर तेच घेऊया, म्हणजे कन्वर्जन तुम्हाला लगेच कळेल. 1010. ओके, टू द बेस 2. हे आपल्याला बायनरी नंबर आलता. काय आलता, बायनरी नंबर आलता. हा कोणता होता, 10चा होता. आत्ता जस्ट आपण काढला. ओके, आत्ता जस्टच आपण काढला होता. आता ह्या नंबरला आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करायचं आहे, ह्या नंबरला आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिम्पल आहे, काही जास्त करायचं नाही. ओके, तर हा जो नंबर आहे ह्याला सिम्पली फॉर्म करायचा आहे. आता हा जो शेवटचा नंबर आहे, ओके, थोडं मी एक्सपांड करून लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. हा जो नंबर आहे त्याला मी असं लिहितो 1010. ओके, थोडं एक्सपांड करून लिहितो. ओके, हा जो नंबर असतो, ओके, त्याला आपण 2^0, 2^1, 2^2, 2^3 असं लिहिणार. ओके, असं लिहिणार. बरं, आता काय करायचं आपल्याला, इकडे बघा, हा जो नंबर आहे ह्याला आपण असं लिहू शकतो. 1010ला आपण असं लिहू शकतो. 2^3 आहे ना, बरोबर. तर 2^3 इंटू 1. ओके, 2^3 इंटू 1 ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणार तुम्ही. काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. प्लस काय करणार, मग ॲड करणार. परत ॲड करणार तुम्ही. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. काय आहे, 2^2 इंटू 0, बरोबर. प्लस प्लस तुम्ही ॲड करणार. प्लस ह्या दोघांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन काय करणार. प्लस 2^1 इंटू 1, बरोबर. प्लस इथं प्लस येणार. परत ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. तर काय येतं, 2^0 इंटू 0, बरोबर. आता इकडे बघा, 2^3 म्हणजे किती येतं, 8. 8 इंटू 1 किती येणार, 8, बरोबर. 8 इंटू 1 8, 8 1 जा 8. प्लस 2^2 4 इंटू 0 0. ओके, प्लस 2^1 2 इंटू 1 2, बरोबर. प्लस 2^0 किती येतं, 1 इंटू 0 किती येणार, 0, बरोबर. किती येणार, 0. तर हे काय येतं, 8 + 2 10. किती आलं, 10 आलं. तर हे काय झालं आपलं बायनरीचं आपण काय केलं, डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं. काय केलं आपण, हे बायनरी टू डेसिमल. बायनरी टू डेसिमल कन्वर्जन केलं.
होमवर्कसाठी मी तुम्हाला प्रॉब्लेम्स देतो ते बघा. 1101 हे आहे एक. सेकंड आहे 111011. थर्ड आहे 11000011. ओके. आता स्टार्ट करताना इथं असंच करायचं. 2^0, 2^1, 2^2, 2^3, 2^4, 2^5, 2^6, 2^7 अशा सिक्वेन्सने येत जायचं आणि असं मल्टिप्लिकेशन करायचं. तर हे आपलं काय झालं, बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन झालं. मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल, कारण हे बेसिक आहे, हे आपल्याला आलंच पाहिजे. ह्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. जनरली कन्व्हर्जन्स नाही आहेत आपल्या सिलेबसला, खरं हे तुम्हाला माहिती पाहिजे. डेसिमल टू बायनरी कसं करायचं आणि बायनरी टू डेसिमल कसं करायचं. आता आपण बेसिक गेट्स बघूया. काय बघूया? बेसिक गेट्स. हे आपल्याला झालेलं आहे. ओके. हे आपल्याला 11th-12thला बेसिक गेट्स झालेले आहेत. आपण अँड गेट केलेला आहे, ऑर गेट केलेला आहे, नॉट गेट केलेलं आहे, 3 बेसिक गेट केले आहे, नॅन्ड गेट पण केला आहे आणि नॉर गेट पण केलेलं आहे. हे 5 बेसिक गेट्स आपण केलेले आहेत. त्याच्यामधले 3 आहेत हे बेसिक गेट्स आहेत. काय आहेत? 3 बेसिक गेट्स आहेत. तर फर्स्ट आपण आज बेसिक गेट्स बघूया. पुढच्या लेक्चरला आपण बाकीचे गेट्स बघूया. बेसिक गेट्स. ओके. बेसिक गेट्समध्ये फर्स्ट आहे अँड गेट, सेकंड आहे ऑर गेट, थर्ड आहे नॉट गेट. ओके. हे 3 बेसिक गेट्स आहेत आणि हे गेट्स कशी वर्क करतात आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट आपण स्टार्ट करूया अँड गेटपासून. कुठून स्टार्ट करायचं? अँड गेटपासून. बरं, अँड गेट. ओके. अँड गेटचं लॉजिकल ऑपरेशन. हे गेट्स आपण कशासाठी वापरतो? लॉजिकल ऑपरेशनसाठी. जसं मल्टिप्लिकेशन असेल, ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, अशी काही जे लॉजिकल ऑपरेशन्स असतात ते करण्यासाठी आपण गेट्स वापरतो. ओके. त्याच्यामध्ये अँड गेट हा मल्टिप्लिकेशनसाठी. ओके. जे आपले बायनरी डिजिट्स असतात, जसं हाय इनपुट आणि लो इनपुट असतं, 1 आणि 0. 1 काय हाय इनपुट आहे आणि 0 काय लो इनपुट आहे. हे जे दोन जे इनपुट्स आहे ह्यांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण अँड गेट यूज करतो. काय करतो? अँड गेट यूज करतो. अँड गेटचा सिम्बॉल मल्टिप्लिकेशनचा आपण डॉटनं रिप्रेझेंट करतो. काय करतो? डॉटनं रिप्रेझेंट करतो. सपोज मला सांगायचं आहे की 2 ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर मी असं लिहिणार A.B असं लिहिणार. ओके. म्हणजे काय? ह्यांचं अँड ऑपरेशन होतंय. कोणतं? अँडचं ऑपरेशन होतंय, म्हणून त्याला आपण A.B लिहितो. जनरली हा गेट आपण असा करतो. ह्याचं डिझाईन असं आहे. ओके. आणि ह्याला आपण 2 इनपुट्स देणार. ओके. हे इनपुट माझं A आहे, हे इनपुट माझं B आहे आणि एक आउटपुट भेटणार आपल्याला. काय भेटणार? एक आउटपुट भेटणार. तर ह्याला आपण Y म्हणूया. काय म्हणूया? Y म्हणूया. ओके. तर ह्याचं आपण ट्रूथ टेबल बघूया. काय बघूया? ट्रूथ टेबल. ओके. ट्रूथ टेबल काय असतं? ह्याचे जे ऑपरेशन्स होऊ शकतात. ओके. काय? ह्याच्यामध्ये जे ऑपरेशन्स होऊ शकतात त्याचे आउटपुट्स काय असतील ते आपल्याला ट्रूथ टेबलमधून समजतं. ओके. काय होतं? ट्रूथ टेबलमधून आपल्याला ते ऑपरेशन समजतं. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट A इनपुट, B इनपुट आणि Y इज इक्वल टू A.B हे आपलं आउटपुट असणार. का? कारण आपण अँड गेट केलं आणि डॉट आहे, म्हणून आपण इथं काय घेणार? डॉट घेणार. ओके. तर आता जर ट्रूथ टेबल फॉर्म करताना आपण एक लक्षात घ्यायचं. ओके. लिहिताना कधी पण ह्या सिक्वेन्सने लिहायचं. ओके. Aचे व्हॅल्यू 0 0 1 1 अशा लिहायच्या. Bच्या व्हॅल्यूज कशा लिहायच्या? 0 1 0 1 अशा लिहायच्या. काय करायचं? 0 1 0 1 अशा लिहायच्या.
बरं, आता ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होत असताना आपण एक थोडंसं ह्याचं बघून घ्या की ह्याचं मल्टिप्लिकेशन कसं होतं. आता जनरली जे डेसिमलचं असतं तसंच होतं थोडंफार. 0 × 0 काय होतं आपलं आन्सर काय येतो 0 येतो बरोबर. 0 × 1 काय येतं 0 येतं बरोबर. जे नॉर्मल आपण डेसिमलमध्ये करतो सेम तीच ॲनॉलॉजी आहे, चेंज नाही झालेली, ॲनॉलॉजी चेंज नाही झालेली. ओके, जिथं काही चेंजेस असतील तिथं मी सांगतो, ॲनॉलॉजी सेम आहे. आता 1 × 0 काय होतं 0 होतं बरोबर, आणि 1 × 1 काय होतं 1 होतं बरोबर. हेच आपल्या डेसिमल और आपण जे नंबर सिस्टीम बघितलेली आहे त्याच्यामध्ये सेम ॲनॉलॉजी यूज होते. तीच ॲनॉलॉजी आपल्याला ह्याच्यात यूज करायची आहे. ओके, तर तुमचं सपोज ए इनपुटची व्हॅल्यू काय असली 0 असली. ओके, त्याची लो इनपुट असलं, बी इनपुट पण काय असलं लो इनपुट असलं, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 0 × 0 काय भेटणार आपल्याला 0 भेटणार. काय भेटणार 0 × 0 0 भेटणार. आता सपोज ए इनपुट तुमचा 0 आहे, खरं बी इनपुट हाय आहे. ओके, ए इनपुटची व्हॅल्यू काय तुमची 0, बी इनपुटची व्हॅल्यू आहे काय आहे 1 आहे. तर ह्या दोघांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं त्याला काय म्हणणार आपण 0 × 1 किती होणार 0 होणार. परत का मल्टिप्लिकेशन आहे सेम ॲनॉलॉजी 0 × 1 = 0. ओके, परत 1 × 0. ओके, परत तुम्ही मल्टिप्लाय 0 न करता तर तुम्हाला परत 0 भेटणार, आणि 1 × 1 काय भेटणार आपल्याला 1 भेटणार. काय भेटणार 1 × 1 1 भेटणार. तर ह्याचं बेसिक एक्सप्लेनेशन म्हणजे जर बेसिक एक्झाम्पल घ्यायचं असलं इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये तर आपण ह्याला असं घेऊ शकतो. बेसिक एक समजायसाठी कन्सेप्ट म्हणून हे तुम्ही यूज करू शकता. ओके, आता ह्याच्यामध्ये हे काय आहे स्विच आहे. काय आहे स्विच आहे. ओके, स्विच ओपन. ओके, ओपन म्हणजे काय 0. ओके, ओपन म्हणजे काय घेणार आपण 0, आणि क्लोज म्हणजे काय असणार आपलं 1 असणार. क्लोज म्हणजे काय असणार आपलं 1 असणार. आता फर्स्ट कंडिशन काय बघा, स्विच ए अँड बी काय आहे ओपन आहे. काय आहे ओपन आहेत. का ओपन म्हणजे 0 0, हे दोन्ही काय आहेत ओपन आहेत. तर हे दोन्ही ओपन असल्यावर आपला बल्ब जळेल का नाही जळणार बरोबर. काय होईल बल्ब जळणार नाही कारण आपला करंट फ्लोच होणार नाही. बर, आता जो फर्स्ट आहे तो काय आहे ओपन आहे, सेकंड क्लोज आहे. ओके, फर्स्ट काय ओपन आहे आणि सेकंड आपला काय झाला आता क्लोज झाला. काय झाला क्लोज झाला. तरी आपला बल्ब जळणार नाही. काय होणार तरी आपला बल्ब जळणार नाही. का जळणार नाही, कारण हा जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत आपला बल्ब जळणार नाही. तर अँड गेटचं पण असंच ऑपरेशन आहे की एक जरी ओपन असला तरी आपल्याला बल्ब जळणार नाही और आपल्याला लोच आउटपुट भेटणार. काय भेटणार लो आउटपुट भेटणार. आता सपोज मी हा क्लोज केला. ओके, काय केलं मी हा क्लोज केला आणि हा ओपन केला, तर आपला परत बल्ब जळेल नाही जळणार. तर ह्याची व्हॅल्यू काय झाली आता 1 झाली. क्लोज म्हणजे काय 1, आणि ह्याची व्हॅल्यू काय झाली 0 झाली, तरी जळणार नाही. म्हणून आपल्याला थर्ड कंडिशनला पण 0 व्हॅल्यू येते. आता मी हा पण क्लोज केला. फोर्थ कंडिशन बघूया. आता माझा काय एची व्हॅल्यू पण 1 आहे, बीची व्हॅल्यू पण 1 आहे. ओके, तर ह्या दोन्ही कंडिशनमध्ये काय होणार हे सर्किट कंप्लीट होणार. काय होणार कंप्लीट होणार, आणि माझा बल्ब काय करणार ग्लो करायला स्टार्ट करणार. काय करणार ग्लो करायला स्टार्ट करणार. हे याचं बेसिक ऑपरेशन असतं अँड गेटचं. त्याच्यात काय असतं तुमचे दोन्ही इनपुट्स हाय असतील तरच तुम्हाला हाय आउटपुट व्हॅल्यू भेटेल. और एखादं पण इनपुट जर तुमचं लो असलं, इथं लो असलं, एखादा जरी इनपुट तुमचं लो असलं तरी तुमची व्हॅल्यू जी असणार ती काय असणार आहे लो असणार आहे. जी आउटपुट व्हॅल्यू आहे ती काय असणार लो असणार आहे. तर हे काय झालं आपलं अँड गेट झालं. काय झालं अँड गेट. आता नेक्स्ट गेट बघूया आपण.
नेक्स्ट गेट बघूया आपण. सेकंड गेट तो काय असणार आहे आपला ऑर गेट. कोणता असणार आहे? ऑर गेट. ओके. ह्याचं सिम्बॉल काय आहे? प्लस. ह्याचं सिम्बॉल काय? प्लस. प्लस म्हणजे काय? ॲडिशन. प्लस म्हणजे काय असतं? ॲडिशन. बरं, ह्याच्यामध्ये सिम्बॉल ह्याचा ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल काय असतो? सर्किट सिम्बॉल. ह्याला आपण असं कर्व बनवतो. ओके. हे आपलं ए इनपुट, हे आपलं बी इनपुट आणि हे आपलं वाय आउटपुट इज इक्वल टू ए प्लस बी असं लिहितो. सिम्बॉल प्लसचा म्हणजे काय झालंय? ऑर ऑपरेशन झाले. कोणतं झालंय? ऑर ऑपरेशन झालेलं आहे. ह्याचा परत ट्रूथ टेबल बघूया आपण. परत इथं लिहिताना कसं लिहिणार? एचे 0011. बीचं कसं लिहिणार? 0101 असं लिहायचं कधी पण. ओके. वरती खालती लिहिला तरी सेम येणार आहे. खरं इथं 1011 1011 असं पाहिजे आणि इथं 0011. अदरवाईज तुम्हाला सगळे लॉजिकल भेटणार नाहीत. ओके. बरं, ह्याच्यामध्ये बघा आता हे काय? ॲडिशन आहे. काय आहे? ॲडिशन आहे. ॲडिशनमध्ये ह्याच्यात थोडंसं वेगळ्या कन्सेप्ट आपण यूज करतो. परत ह्याच्यामध्ये ॲडिशनमध्ये 0 प्लस 0 आपल्याला 0 भेटणार. काय भेटणार? 0 प्लस 0 आपल्याला काय भेटणार? 0 भेटणार. ओके. त्यानंतर 0 प्लस 1 काय भेटणार? 1 भेटणार, जो आपला नॉर्मल आहे. ओके. ह्याच्यामध्ये परत 1 प्लस 0 काय भेटणार? आपल्याला 1 भेटणार. काय भेटणार? 1 भेटणार. आणि 1 प्लस 1 इज इक्वल टू 1. काय असतं? 1 प्लस 1 इज इक्वल टू 1. हे जरा नीट लक्षात घ्या. हा एक प्रॉब्लेम येतो इथं. 1 प्लस 1 काय असतं? इक्वल टू 1 येतं. ॲक्च्युली ते इक्वल टू 10 म्हणतो आपण. ओके. तो 1 आपल्याला कॅरी करायचा असतो. समजला? ते जेव्हा 10 येईल ना तेव्हा तुम्हाला मी ते नीट सांगेल. आत्ता फक्त लक्षात द्या 1 प्लस 1 इक्वल टू 1. कारण हा गेट समजला की नंतर तुम्हाला ते समजेल का म्हणतो आपण 1 प्लस 1 इज इक्वल टू 1 म्हणतो. ओके. तर 0 प्लस 0 काय येणार? आपल्याला 0 येणार. 0 प्लस 1 1. 1 प्लस 0 1. 1 प्लस 1 1. समजलं? आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं, एखादा जरी इनपुट हाय असला तरी आपलं आउटपुट काय येतं? हाय येतं. हाय येतं. समजलं? तुमचा एखादा जरी इनपुट काय असला? हाय असला तरी आउटपुट हाय येतं. जर आपण लॉजिकली सर्किट डायग्राम थ्रू बघूया, मागच्या वेळेस जसं बघितलं तर. आता सपोज मी सर्किट डायग्राममध्ये जरा चेंजेस करतो. हे आपलं सर्किट डायग्राम आहे. आता हे काय? आपलं ए कंडिशन आहे, ही बी कंडिशन आहे. ओके. स्टार्टिंग कंडिशन काय? 0 0. ओके. ह्या दोन्ही जर वायरी कनेक्टेड नसतील, दोन्ही स्विच कनेक्टेड नसतील तर काय होणार? आपला बल्ब ग्लो करणार नाही. ओके. कारण करंट फ्लोच होऊ नाही शकत ना जरी दोन्ही कनेक्शन ऑफ असतील और दोन्ही कनेक्शन काय असतील? ओपन असतील तर आपलं काय होणार? करंट फ्लो होणार नाही. तर इथं काय? बल्ब ग्लो करणार नाही. बरोबर. आता सपोज माझं काय? बी जे आहे ते काय झालं? क्लोज झालंय. खरं ए काय? ओपन. तर बी मी काय केलं? क्लोज केलं. काय केलं? मी क्लोज केलं. बरोबर. बी काय केलं आहे? क्लोज केलेलं आहे. तर इकडे बघा, हा जो करंट आहे तो इथनं फ्लो होणार असा आणि ह्या बाजूनं फ्लो होऊन तो बल्बमध्ये जाणार आणि परत इकडे येणार. बरोबर. काय होणार? बल्बमध्ये फ्लो होणार. त्याच्यामुळं काय होणार? आपला जो बल्ब आहे तो काय होणार? ग्लो करायला स्टार्ट करणार. बरोबर. काय होणार? ग्लो करायला स्टार्ट करणार. ओके. तर एखादा जरी स्विच आपला ऑन झाला तरी आपल्याला आउटपुट काय भेटणार? हाय आउटपुट भेटणार. काय भेटणार? हाय आउटपुट भेटणार. तेच सांगितलं. इफ वन ऑफ देम. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं, एक आपलं आउटपुट काय आहे? हाय आहे. त्याच्यामुळं काय? आपलं आउटपुट पण हाय येतं. इनपुट काय? आपला वन ऑफ द इनपुट काय असलं? हाय असला तर आपला आउटपुट काय येणार? हाय येणार. ओके. आता सपोज मी काय केलं? बी ला ओपन केलं आणि ए ला क्लोज केलं. काय केलं? ए ला क्लोज केलं. आता इथं बघा करंट कसा फ्लो होतो. परत करंट माझा कसा फ्लो होईल? इकडनं असा फ्लो होईल.
बरोबर. काय होईल, ह्या बाजून फ्लो होईल. आता तर दुसरा पाथ आहे. ओके, हा किंवा हा. ऑर म्हणजे काय असतं, हा किंवा हा. ओके, अँड म्हणजे काय असतं, हे आणि हे दोन्ही असतील तर ते हाय इनपुट होणार. ओके, और हाय आउटपुट होणार. दोन्ही हाय इनपुट असतील तर हाय आउटपुट होणार. अँड म्हणजे काय असतं, हे आणि हे दोन्ही असेल तरच माझं आउटपुट हाय असेल. खरं ऑर मध्ये काय असतं, किंवा. ओके, हे किंवा हे दोन्ही जर असतील तरी माझं काय होणार, आउटपुट हाय राहणार. ओके, हे किंवा हे दोन्हीपैकी कुठलंही चालेल. ओके, ए असू दे किंवा बी असू दे, माझं आउटपुट काय येणार, हाय येणार. त्याच्यानंतर फोर्थ कंडिशन काय माझी, बी पण मी क्लोज केला, बी पण काय केला, क्लोज केला, तर माझा करंट इथनं पण फ्लो होईल. परत हा जो आहे हा पाथ परत फ्लो होईल आणि इथनं परत माझा करंट फ्लो होईल आणि माझा आउटपुट काय होणार, हाय होणार. समजलं. तर हे बेसिक आयडिया आहे ऑर गेटची. ओके, बेसिक आयडिया आहे ऑर गेटची. आता आपण थर्ड बघूया. आता आपण थर्ड बघायचं. थर्ड कोणता आहे, नॉट गेट आहे. कोणता आहे, नॉट गेट. ओके, नॉट गेटचा सिम्बॉल जनरली बार असतो. ह्याला आपण बार म्हणणार आहे, मायनस सिम्बॉल नाही, बार. ओके, काय असणार आहे, बार. म्हणजे एक्झाम्पल ए बार असं लिहिणार आपण. काय लिहिणार, ए बार. तर ह्याचं सिम्बॉल असा आहे. काय आहे, असा आहे ह्याचा सिम्बॉल. ओके, समजलं. ह्याचा सिम्बॉल असा आहे. ह्याला एकच इनपुट असतं. काय असतं, एकच इनपुट असतं. मागच्या केसेसमध्ये तुम्ही 2 ऑर मोर देऊ शकता. ओके, त्या केसेसमध्ये तुम्ही 2 ऑर मोर देऊ शकता. जनरली आपण 2चाच बघितलेला आहे, अजून जास्त देऊ शकता. ह्याच्यामध्ये एकच इनपुट देऊ शकता तुम्ही. किती, एकच. ओके, सपोज तुम्ही एक इनपुट दिलं. ओके, तुम्हाला आउटपुट भेटणार ए डॅश. ओके, वाय इज इक्वल टू ए डॅश भेटणार. बार म्हणजे काय, आता आपले व्हॅल्यूज किती होते, 0 आणि 1. ओके, सपोज ए ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे फर्स्ट. ओके, तर वाय इज इक्वल टू ए डॅश, ह्याची व्हॅल्यू काय असणार, ह्याचा अपोजिट घ्यायचा. ह्याचा अपोजिट कोणता येणार, 1 येणार. तर 0चं अपोजिट काय येणार, 1 येणार. आणि 1चं अपोजिट काय येणार, 0. म्हणजे हे काय करतं, व्हॅल्यूज जे आहे ते आपलं इंटरचेंज करतं. सपोज जर तुमचं इनपुट जर लो असेल तर त्याला हाय करतं, आणि जर तुमचं इनपुट हाय असेल तर त्याला लो करतं. एवढंच काम करतं हा आपला नॉट गेट. त्याला म्हणून आपण काय म्हणतो, नॉट गेट म्हणतो. तर बेसिकली हे 3 बेसिक गेट्स आहेत. बाकीचे जे युनिव्हर्सल गेट्स आहेत और डिराइव गेट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, बाय.